बोले चेले मेरे लिए थोड़ा पानी लेके आ। ना होला पानी नदी का, ना होला पानी किसका, समंदर का, ना होला नाले का। बोले चेले मेरे लिए लकड़ी लेके आना, ना होना सूखी ना होना गीली। बोले चेले मेरे लिए थोड़ा मांस लेके आ, थोड़ा मांस लेके आना, ना होना काय का, बोले हलाल का, ना होना खोटे का। तो मॅडम साहेबा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुरुवात बरोबर केली प्रश्नाची। नारळाचं पाणी हे 100% खरं आहे। क्या बात है, नारळाचं पाणी हे 100% खरं आहे। आता त्यांना म्हटलं की ना होना सुखा लकडी और ना होना गिली लकडी। तर मला सांगा नारळाचा बुडा कशामध्ये मोडल्या जाते? कोरडे असते, कोरडा असते की नाही? म्हणजेच वाढलाय। आणि ते नारळाचा मांस हे का मासामध्ये मोडल्या जाते का खाच्या? नाही नाही, याचे त्या जंगलामध्ये रहस्य दडले बाई। फळामध्ये ज्या प्रश्नाचं समाधान आहे लक्षात ठेव। हा काय हरकत नाही, 100% 100 पैकी 35 मार्क दिले, तू झाली पास। अरे वाह, पास झाली माझ्याकडून, मी तुला फेल करणार नाही। झाली का? झाली, बाउंड्रीवर झाली पण झाली पास। हा आता पहा राहिला प्रश्न कशाचा? कशाचा? सप्त पाताळाचा। शरीरा म्हणजे सप्त पाताळ कोणते? तर मी सांगितले पाहिले 7 तर ऐकायला गेले 4। ओके मॉम, मी सांगितले 7 ऐकायला गेले 4। हा अतळ वितळ भूतळ रसातळ महातळ तळातळ आणि पाताळ हे 7 तुला सांगितले। आता तुले सांगितले मी 7, तुला ऐकले 4। आणि मग गाणं म्हणते बाई, काय म्हणते? काय? तू होय म्हणते शायरीचा हिरो, आणि मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणते झिरो। काय झिरो? मी ना 100 पैकी 35 मार्क दिले, बरोबर आहे? आणि मला दिले 0 मार्क। हे कोणती मॅडम आहे म्हणतो? नाही हे कोणती मॅडम आहे? म्हणजे आपल्या माझ्यापासून घेऊन घेतलं आणि इकडं आणि म्हणून सुरमाबाई क्या कह रहा है? ये कचित से कोई सिकंदर नहीं होता, ये कहार से कोई फकीर नहीं होता, ये जिससे कोई सिकंदर नहीं होता, ये खार से कोई फकीर नहीं होता। ये तो केस जितने के बाद पता चलता, क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता। म्हणजे तुला जमलं म्हणून तू मॅडम झालीस का? नाही। आणि मी विद्यार्थी बनलो का? मग माझ्याकडून घेशील 35 न म्हणे 1 नाही देशील तर मी हा देणार आहे तर घेणार आहे, तसाच आहे। अरे वाह, वा रे वा। कावड्याच्या पायाले घुंगर बांधले तो मोरा फुबडाले जर पिंजऱ्यात बंद केलं तो रागो सारखा बोलन का? डुकरानं बॉलिंग केली तर त्याले म्हणतील का कपिल? आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं का वकील? अजिबात नाही बघ, ज्याची उपाधी त्याला। आणि म्हणून म्हणतात की शब्द शब्द ऐसा बोलिए शब्द कोना हात पाव, एक शब्द मलम लगावे तो दुजा लगावे घाव। मॅडम साहेबा, आम्ही तुम्हाला ज्या प्रोत्साहन करतो तुमचं कर्तव्य आम्हाला काही ना काही द्यायचं, म्हणजे मार्क द्यायचं, समजलं का? आणि पुन्हा बडे परेशानी से आपने सवाल का जवाब दिया म्हणजे सुरमाबाई दोन्ही शाहीर बराबरीचे आहे। शाहिरी सामना बराबरीचा झाला पाहिजे। तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस हा दुय्यम तमाशे पाहिले आले पाहिजे, आला पाहिजे। हे कराती आपली शायरी झाली पाहिजे होसाची झाली पाहिजे, जोसाची बिलकुल तरफदार काम झालं पाहिजे। आणि म्हणून गाण्याला सुरुवात करतो, त्याच्यानंतर पुन्हा शेत प्रश्न उत्तर तुम्ही चालू द्या थोडंसं, आमचं त्याच्याशिवाय मजा नाही आम्हाला। अरे हायला हायला हुआ अरे हायला हायला तुझे छुआ, अरे हायला हायला मैं तो मर गई रे। अरे हायला हायला हुआ अरे हायला हायला तूने छुआ, अरे हायला हायला मैं तो मर गई रे। देखो दिल में क्या है, अरे देखो दिल में क्या है कर गई है।
तुझे दुल्हन बनाऊंगी, तुझे दुल्हन बनाऊंगी, तुझे दुल्हन बनाऊंगी, तुझे दुल्हन बनाऊंगी। बिचारी हा आता झाल्या दोन राऊंड सुरमाबाईने चढला ताव बावरल्या वाणी करते बिचारी माराले पाहिजे हिच्या आवाने डावाने भेट नाही छातीला पक्का सुरमाबाई मारन चौका हा सूरज मारन डायरेक्ट मारीन लिंग्याच्या पार हा ते कसं असते तुम्हाला सांगतो बंधू हे गाणं जे असते आमचं शहराचं लाईव्ह चालते पिक्चर मध्ये चुकलं तर कसं रिटेक घेता येते ते नवीनच गाणं होतं बिना प्रॅक्टिस ना आताच मनाला सुरुवात केली होती काय हरकत नाही अभी नाही तो कभी गाएंगे पण उसको जमाएंगे कुपात नाही घुसून देईल त्याला रस्त्यावर धरून घेऊन येईल एका दिवशी आणि म्हणून गाणं काय म्हणत आहे रे ज्ञाना ज्ञानाचा हाडाव आणि सिंधी हे पडलं गाव रे ज्ञाना ज्ञानाचा हाडाव आणि सिंधी हे पडलं गाव हे सुरमाबाई तुझी खोलून पाहू दे अगदी मा या लोकांना पाहू दे या लोकांना पाहू दे या लोकांना पाहू दे खोलून पाहू दे या लोकांना पाहू दे या लोकांना पाहू दे या लोकांना पाहू दे रतन खत्रीचा सट्टा मटी का पाहिजे दुपारी प्रभात रात्री राजधानी पाहिजे कधी कल्याण पाहिजे कधी जोडी पाहिजे हा नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाने रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि या सुरमाबाई सारख्या ज्ञानीवंत शाहिरींले फक्त सुरतचा झटका पाहिजे झटका म्हणजे कशाचा ज्ञानाचा हलत भलत बोलणार नाही बाई हा गाणं बी हलत भलत बोलणार नाही ज्ञाना ज्ञानाचा हा डावा सिंधी हे पडलं गाव तुझी लोकांना पाहू दे तुझी खोलून पाहू दे काय पाहू दे काय तुझी ज्ञानाची तिजोरी तुझी ज्ञानाची तिजोरी का म्हटलं असं जो मी प्रश्न तू केला मला सप्त पाताळाचा मी बोलता बोलता बोललो होतो का भाई माझं जर चुकलं तू आपल्या प्रश्नाचं समाधान स्वतः करतो
म्हटलं होतं बोलता बोलता, म्हणून हे गाणं मी सादर केलं की तुझी पाहू द्या आता ज्ञानाचा तिजोरी म्हणजे ते उत्तर कुठं जडलेलं आहे बा म्हणून. हा हलता फलता तुला बोलणार नाही, पण तुला आज बोलल्याशिवाय राहणार नाही. हा कशाने कशाने? बिलकुल ज्ञानाने आवाने डावणी. कारण माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे. हो ना. कारण लाडकी बहीणच तर म्हणते ती. बहिणीले दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश. बहिणीले दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश. भाटव्याला काय ना भेटलं तर भाटवा करून राहिला कुचकुच. ओके बाय कुछ हा कमलाकर ठाकरे साहेब, साधारण बहीण हे मुख्यमंत्र्याची झाली आणि आम्हा भाटवाले कडावर ठेवलं अशी कोणती नौबत आली. जशी केली लाडकी बहीण त्याचा आदर्श धरा आणि लाडकी बहीण केली 1500ची चालू तर 500चा लाडका नाही. 1500 1000 तर 500. आता म्हणा का दारू प्यायला पाहिजे का म्हणून सुरमाबाई तुम्हाला पैसे भाऊजी सर्व दारू पिऊन का आपण काही मी आपल्या बायकोसाठी साडी घ्यायसाठी जमा ठेवली. लग्न व्हायचं म्हणा त्या बाई शायराव भेटते का नाही भेटत हा मोठा प्रश्न आहे पहिले. आणि नाही भेटली तर पचमणीच्या पाडीवर जायचं तंबूर हलवाले काय हरवला हरला महाज पंचमुखी. आणि म्हणून शर्माबाई ज्ञाना ज्ञानाचा हा डाव सिंधी हे पडलं गाव. तुझी पाहू दे पाहू दे पाहू दे ज्ञानाची तिजोरी पाहू दे. आता भलता गाणं नाही आणि म्हणत सबर माझं काय जागृतीचा हा तमाशा. अरे मुखी नको गंदी भाषा. अरे प्रपंच नेट का करावा. अरे जीवना नको वेळी आशा. भलत भलत बोलायचं आहे का बाई? आधाराने तत्वाने आणि ज्ञानाने. आणि म्हणून अरे परामर्थ घडून आणि होईल वाव वाव आणि ते कीर्ती तुझी वाहू दे. आणि हे बाई आणि या लोकांना पाहू या लोकांना पाहू सिंधी गांव में तेरा पैया गलने नहीं दूंगा, ये कसम मेरे माँ की है.
तेरी ताकत क्या है, मैंने 2 फेर में झांकी है। ये सिंधी गांव में तुम्हारा पहिया घड़ने नहीं दूंगा, ये कसम मेरे माँ की है। तुमने अभी तक देखा ही क्या है मेरा सुरमा भाई? कुछ नहीं, ये तो सिर्फ ट्रेलर है, ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है। मैं शाम को दिखाऊंगा। हाँ, धीरे धीरे कारण असं का म्हणतो, नवरा हकले बखर बायकोने भाकर, तो जमाना गेला। झोपून राहते अर्चीनं नवरा पुसते फरशी, हा जमानाला आला। नवरा हकले बखर बायकोने भाकर, तो जमाना गेला। झोपून राहते अर्चीनं नवरा पुसते फरशी, हा जमाना आला। कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल। कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल। चारण्याचा विटामिन नाही, ते टमाटर वरून दिसते लाल। पहिले लाडक्या बहिणी सकाळी 5 वाजता उठून सडा टाकत होत्या, आता लाडक्या बहिणीला उठणं सकाळ झाली। थांबा ना 5 मिनिट झोपू द्या। सत्यानाशाच्या बहिणी तर कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल। चारण्याचा विटामिन नाही, ते टमाटर वरून दिसते लाल। मी विचारतो खुल्लम खुल्ला, बिना सल्फेटचा माल होते का? जे पंक्तीच्या जेवणाला मजा होती ते बफेच्या जेवणाला येते का? हे ढोर खाना आहे बफेचा, भेटते का? मग कुत्र्याला भेटते। हे भातावर टाक, वरण टाक, मागे भाजी सारप। मग मला येऊ दे चाऊमिन कोण उभं होईन 10 वेळा, येऊ दे ना टाकणं, येऊ दे ना आपलं का चाललं नवरीच्या बापाचं। अरे वा, आणि तो नवरीचा बाप बिचारा एका दिवसासाठी सर्व आयुष्यभर कर्जबाजारी होते। हो ना, पण तुम्हाला सांगतो काय, लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते। लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते। आणि जशी लग्नाची वेळ द्या काकू, ते नवरी मागच्या जवळ करते। कुकू लावणी पर्यंत बरोबर राहते। कुकू लावणी झाली का तिचं प्रेम जागृत होते। कसं येणं रे, मरे माय बापाने चुकीच्या ठिकाणी दिलं, मला पळून घेऊन नाही तू बहीण खलबला। तो येते मग शक्तिमान उडवत तिला नेते घुमवत, आणि ते बिचारे माय बाप गावामध्ये खाली पाहिजे, तो भाऊ बिचारा गावामध्ये खाली पाहिजे। तुम्हाला करायचं आहे तर साक्षगंध दादा पहिले करा। हे आमच्या गावची घटना करायची, साक्षगंध जोडू दिलं, चहा पण दुसऱ्या दिवशी विमानान पराली। विमानान म्हणजे गाडी ना, झालं हर बोला हर महादेव। तर मायबाप चिल्लावते, आमच्यात काय म्हणते गावाच्या पोळी पडून चालल्या। आणि मला हे सांगा बंधूंना, सावित्रीबाईंनी शाळा काय याच्यासाठी नाही, याच्यासाठी नाही काढल्या। म्हणून शर्माबाई दाखवा शाहिरीचं पाणी, शाहिरी हा छंद मर्दानी आहे। आणि म्हणून समोर मी थांबा जंगलात गेली, जंगलात एक व्यक्ती गेला नाही का? थांबा काय प्रश्न आहे? एक बाई जंगलात गेली, कुऱ्हाड नेली नाही, झाड तोडलं नाही, पण पाळला बांधला आणि बिन पुरुषाच्या बाळच्या पाळण्यात हलवला। एक बाई जंगलात गेली, बरोबर आहे, तिनं झाड तोडलं नाही, ते बरोबर आहे, आणि तिनं बिना लाकडाचा पाळणा बांधला आणि त्याच्यात बिन पुरुषाचा बाळ झोपवला। ते बाई सांगतो तुला काय, जंगलामधली कातीन, जंगलामध्ये कातीन, तिनं पाळणा म्हणजे कशाचा बांधला? मकडीनं आपला जाळ बनवला, आणि मकडीनं म्हणजे त्याच्यामध्ये जो बच्चा झोपला तो त्या मकडीचा होय बाई। हे तुझ्या प्रश्नाचं माझ्या बुद्धिमत्ते प्रमाणे तुझं उत्तर आहे, बरोबर आहे। तिनं कुऱ्हाड नेली नाही, म्हणजे झाड तोडलं नाही, लाकूड तोडलं नाही, पण तिनं पाळणा बनवला म्हणजे तिनं आपला जाल बनवला। हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर। आता तुझ्यापाशी याच्यापाशी काय आहे, तू या लोकांना सांग, तुझी हार होईल आणि तुझी जय जयकार होईल। म्हणून समोर माझं काय म्हणणं,
म्हणजे दाखवाज शाहिरीच पाणी अन शाहिरी ग छंद मैदानी अन शाहीर सूरज रायला ग कडावरी पण जनता हे सुरमाची दिवानी सर्वात जास्त दिवाना म्हणजे कोण आमचे काकाजी कमलाकरजी ठाकरे साहेब सूरज भाऊ तुम्हारा नाम बाद में बोले हमारे लिए पहिले सुरमा है बोले अरे बापरे हाँ मग आहे का नाही ती दिवानी पण सुरमाबाई काय म्हणणं आहे काय अरे होशील तू गरम तरी आणि मला येईल ताव अरे होशील तू गरम तरी आणि मला येईल ताव न तुझ्या बोल बाला वाजू दे आणि या लोकांना पाहू दे